आवाज बहुजनाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझा प्रशासनापर्यंत ही दखल घेतली आणि खरोखरच तुम्ही मला या ठिकाणी न्याय मिळवून दिला। माननीय संतोष गायकवाड यांनी अपात्र केल्याबाबत मीडियाशी बोलून तक्रार केलेली होती। त्या अनुषंगाने संतोष गायकवाड यांना 9/6/2023 रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलेले होते। नंतर त्यांना 10 जुलै रोजी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांना पूर्व कामावर त्यांना घेण्यात आलेलं आहे। सरपंच साहेबांनी उपसरपंच साहेबाला सांगितले आणि सरपंच साहेबांना माझ्या अनुपस्थितीत नाव पडलेलं आहे। नजर चुकीनं झाल्यामुळे एक गैरसमजातून झाल्यामुळे त्याच्यामुळे मी संतोष गायकवाड या 4 माणसामध्ये आम्ही नजर चुकीनं चूक झाली असली तरी सगळ्यातर्फे आम्ही माफी मागितली। मित्रांनो, 12 जुलै रोजी अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या संतोष गायकवाड यांना अपात्र केल्याच्या कारणावरून त्याचे नाव वगळण्यात आले होते आणि ती बातमी प्रकाशित करण्यात आली होती। परंतु आता काही दिवसानंतर त्या सदस्याला सन्मानपूर्वक ग्रामपंचायतीमध्ये बोलावण्यात आले असं त्यांनी मला फोनद्वारे माहिती दिली आहे। आणि मी दुसऱ्यांदा धानोरा खुर्द गावामध्ये आलोय। तुम्ही बघू शकता हे धानोरा खुर्द गावाचं चित्र तुम्ही लाईव्ह पाहत आहात आणि ही माझ्या डाव्या बाजूला जे आहे ग्रामपंचायत कार्यालय धानोरा खुर्द। नेमकी कोणत्या कारणामुळे संतोष गायकवाड यांना बोलावण्यात आलं होतं ही माहिती घेण्यासाठी मी पुन्हा ग्रामसेवक सतीश गुंडेवाड यांच्याकडे जाणार आहे। नेमका काय प्रकार चालू आहे इथे हे बघणार आहोत। तुम्हाला मी पहिलं हे चित्र दाखवणार आहे। मासूम शेख सर, तुम्हाला विनंती असणार आहे, बघू शकता हे ग्रामपंचायत कार्यालय आपण यापूर्वीही 12 जुलै रोजी प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये हेच चित्र दाखवलं होतं आणि त्यामध्ये जे आहे किती नंबरला 6 नंबरला जे आहे श्री संतोष नारायण गायकवाड यांचं नाव नव्हतं, परंतु आता अचानक या ठिकाणी ते नाव टाकण्यात आलेलं आहे। नेमकं काय कारण आहे आणि नेमक्या काय प्रक्रिया होत आहेत या ग्रामपंचायतमध्ये हे जाणून घेण्यासाठी आलो आहे। तर तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा। मागे 12 जुलै रोजी मी तुमच्याकडे आलो होतो आणि यावेळेस तुम्हाला मी प्रश्न विचारला की एका सदस्याचं नाव का वगळण्यात आले, परंतु त्याचं तुम्ही उत्तर दिलं होतं की टाकलंच नाही। शेवटपर्यंत हेच तुमचं उत्तर राहिलं। नेमका काय प्रकार चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये? नमस्ते सर, तुमचं ग्रामपंचायत धानोरा नगरीमध्ये सरसे स्वागत। माननीय संतोष गायकवाड यांनी अपात्र केल्याबाबत मीडियाशी बोलून तक्रार केलेली होती। त्या अनुषंगाने संतोष गायकवाड यांना 9/6/2023 रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलेले होते। नंतर त्यांना 10 जुलै रोजी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांना पूर्व कामावर त्यांना घेण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना वेळोवेळी मी बैठकीला बोलवलेलं आहे। आणि जी बोर्डवरचं जे नाव आहे ते नाव खोलण्यामध्ये माझा वैयक्तिक म्हणजे इथं काहीही संबंध नाही। सरपंच साहेबांनी उपसरपंच साहेबाला सांगितले आणि सरपंच साहेबांना माझ्या अनुपस्थितीत नाव पडलेलं आहे। एकूणच जर परिस्थिती जर पाहिली तर सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे आणि मग असं का होतंय? गावातील मागासवर्गीय एक सदस्य म्हणून त्याच्यावरती असा अन्याय केला जातोय का? सरपंच साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत, वाकडे प्रभाकर वाकडे असं त्यांचं नाव आहे। काय नेमका प्रकार चालू आहे तुमच्या गावामध्ये? अनेक हजारो लोकांपर्यंत तुमच्या गावातली बातमी जी आहे आमच्या आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पोहोचली, शासन आणि प्रशासनाच्या दरबारी ही बातमी पोहोचली। नेमका काय प्रकार सुरू आहे हे सांगा। नमस्कार। तर काय ते जे आपली नोटीस आली होती कलेक्टर साहेबाची त्यानुसार एक गैरसमजातून ते नाव कमी करण्यात आलते। तर संतोष गायकवाड आमचे सर्व सदस्याचे चांगले संबंध आहेत। आम्ही सगळ्याला एकूण एकाला घेऊन चालणारे सगळी ग्रामपंचायत आहे। आतापर्यंत कोणताच आमचा विरोध नसताना देखील हे एक नजर चुकीनं झाल्यामुळे एक गैरसमजातून झाल्यामुळे त्याच्यामुळे मी संतोष गायकवाड या 4 माणसामध्ये आम्ही नजर चुकीनं चूक झाली असली तरी सगळ्यातर्फे आम्ही माफी मागितली आणि त्यानंतर आम्ही जे काय असेल ते रेग्युलर आपण चालू ठेवूत असं आजच बोलणं झालं। त्याच्यामुळे हा विषय असा इथे क्लोज झालेला आहे। सरपंच महोदय, जिल्हाधिकारी साहेबांनी संतोष गायकवाड यांना निलंबित केलं होतं। किती तारखेला केलं होतं? 9 जून रोजी केलं होतं। त्यावेळेस तुम्हाला ते नाव फोडण्याचं समजलं, परंतु ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना पदावर पूर्ववत केलं त्यावेळेस तुम्हाला नाव टाकण्याचा विसर का पडला असावा? मग नाही, नावच आता फक्त 2च दिवस, एक 8 दिवस नाव नव्हतं त्याच्यावर। 8 दिवसापूर्वीच खोडलं ना, 8 दिवसात लगेच टाकून घेतले। 6-6 महिने आम्ही त्या बोर्डकडे बघत नाही।
आणि आमचा एक बापूराव होनराव म्हणून सदस्य उपसरपंच वारले होते, त्याचं नाव देखील 1.5 वर्ष त्या तसंच राहिलं होतं. त्याच्यावर ते नाव खोंडून नवीन सदस्य निवडून आले, त्याच दिवशीच हे का असं हे झालं, हे नजर चुकील. का पूर्ण मीडियापर्यंत येण्याचा वेळ का आला तुमच्या? आता तेच मला समजायला मार्ग नाही. सगळं काही व्यवस्थित असताना देखील हे का होते हेच मला समजायला. सध्याची काय स्थिती आहे आता? सदस्य आणि तुमच्यामध्ये जे वातावरण जे आहे ते सांगा. नाही, आता त्याला माझं नेहमी बोलणं आहे, नेहमी आमचं बोलणं चालूच राहते, संवाद चालू राहते. आम्ही काही काम थोडंही जरी असलं तर या संतोषराव म्हणून बोलून घेऊन आम्ही कंटिन्यू मध्येच आतापर्यंत बी आमच्यामध्ये कुठंच काही दुरावा नाही आणि आता इथूनही पुढे होणार नाही. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. त्याचबरोबर ज्यांनी या प्रकरणाची मला सखोल माहिती दिली होती फोनद्वारे ते संतोष गायकवाड या ग्रामपंचायतीमधील सदस्य आहेत, ते सुद्धा माझ्या सोबत असणार आहेत. आता नेमका काय जो तुमचा वाद जो सुरू झाला होता आणि आताची काय स्थिती आहे, तुम्हाला काय सांगायचं याबद्दल? सर्वप्रथम या ठिकाणी आवाज बहुजनाचा न्यूज चॅनलचे या धानोरा नगरीमध्ये अगदी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. तर जेव्हा मी तुमच्याकडं माझ्या या दाद मागण्यासाठी तुमच्याकडे मी ज्यावेळेस आलो होतो, शासनाने दिलेल्या ज्या मुदतीमध्ये मला नाव टाकलेलं आहे त्यांनी आणि सन्मानानं या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुम्ही माझ्या या आवाज बहुजनाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझा प्रशासनापर्यंत ही दखल घेतली आणि खरोखरच तुम्ही मला या ठिकाणी न्याय मिळवून दिला, त्याबद्दल तुमचे या ठिकाणी अगदी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी मला या ग्रामपंचायतीमध्ये सन्माननीय गुंडेवाड साहेब असतील, सरपंच असतील, यांनीही मला सन्मानपूर्वक या ठिकाणी आज बोलवण्यात आलं, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला न्याय मिळवून दिल्याबद्दल परत तुमच्या अगदी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त स्वागत. एकूणच जर परिस्थिती जर पाहिली तर माध्यमाने दखल घेतल्यानंतर धानोरा खुर्द गावामध्ये एकोपा निर्माण झालाय असं म्हणायला काय हरकत नाही. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर विशेष म्हणजे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तोडण्यापरीस जोडण्याचं काम करतो आहोत, याचाही आम्हाला अभिमान आहे. मित्रांनो, ही जर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.